प्रशांत शिंदे नावाचा DYSP याच्याकडला तपास काढून जर खऱ्या अर्थाने आमच्या सक्षम ताटेला न्याय द्यायचा असेल तर IPS दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी ही मागणी आहे। खऱ्या अर्थाने त्या खुनाचे मास्टर माइंड 2 पोलीसवाले आहेत। CCTV फुटेज उपलब्ध आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार CCTV फुटेज लावणं बंधनकारक आहे, त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ ठेवणं बंधनकारक आहे। म्हणजे सगळे पुरावे पोलीसकडे उपलब्ध असताना सुद्धा पोलिसाला वाचविण्यासाठी DYSP या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आम्हाला वाटलं ते कर्तव्यदक्ष आहेत, पण दलिताचं प्रकरण असल्यामुळे, बौद्धाचं प्रकरण असल्यामुळे आणि आरोपी पोलीसवाले असल्यामुळे या ठिकाणचा शाहजी उंबाप IG साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब आणि DYSP प्रशांत शिंदे हे पोलिसाला वाचविण्यासाठी जाणून बुजून पोलिसाला आरोपी करत नाही, हा तिघावर माझा आरोप आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आंबेडकरी जी संघटना आहे भीम टायगर सेना, त्या भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके हे आपल्यासोबत आहेत। काय सांगणार आपण सक्षम ताटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेला आहेत, काय भूमिका कुटुंबाने घेतलेली आणि आपल्या संघटनेचा कसा पाठिंबा असणार आहे? जय भीम। आज दिवंगत सक्षम ताटे यांची आई व अचल मामिडवार यांची मी एक जवळपास 4 दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन एक सात्वनपर भेट घेतली होती आणि तेव्हा मला असं कळालं, ताटे परिवाराशी मी जेव्हा चर्चा केली की पोलीस कशा पद्धतीने कायद्याची वाट लावून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करतात। आमच्या सक्षमच्या आई असतील, अचल असेल, हिला त्यांना तेवढं कायद्याचं नॉलेज नाही। हे जेव्हा वारंवार त्याच्याकडे जातात ते एकच उत्तर देतात, चौकशी चालू आहे, वरिष्ठाकडे आम्ही जात आहोत। हा शुद्ध मूर्खपणा आणि फसवणूक आहे। कारण अनुसूचित जाती प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट नावाचा स्वतंत्र कायदा आहे आणि त्यामध्ये कलम 4 मध्ये सांगितलं, एखादी फिर्याद आल्यानंतर अधिकाऱ्याला ती घेणं बंधनकारक आहे। जर अधिकाऱ्यांनी फिर्याद घेतली नाही आणि गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केला तर ॲट्रॉसिटीच्या कलम 4 नुसार अधिकाऱ्याला 1 वर्षाची शिक्षा आहे। नंबर 2, ॲट्रॉसिटीची कलम 18(1) असं सांगतं की याच्यामध्ये चौकशीची गरज नाही, वरिष्ठाच्या परवानगीची गरज नाही, आल्याबरोबर विना चौकशी अधिकाऱ्याला खरं की खोटं हे म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही या प्रकरणामध्ये। असे कायदा असताना जाणून बुजून हे स्वतः पोलीसवाले कायद्याला आव्हान देतात। चौकशी चालू आहे, शुद्ध मूर्खपणा आहे। म्हणून याच्यामध्ये DYSPसुद्धा आरोपी झाला पाहिजेत, DYSPची बदली झाली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे, त्याची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे, ही एक मागणी आहे। आणि संबंधित प्रशांत शिंदे नावाचा DYSP याच्याकडला तपास काढून जर खऱ्या अर्थाने आमच्या सक्षम ताटेला न्याय द्यायचा असेल तर IPS दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी ही मागणी आहे। आणि महत्त्वाचा हा मुद्दा आहे की ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी आमच्या सक्षम ताटेचा मर्डर झाला, ती तारीख होती 27/11/2025 सकाळी अंदाजे 11 ते 12 वाजता। अचलचा भाऊ तिला जबरदस्ती इतवारा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला की संबंधित सक्षम आणि संबंधितावर खोटा गुन्हा दाखल कर। ती विरोध करत असताना त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले 2 पोलीस कर्मचारी ते एक माही दासलवार आणि धीरज कोमलवार हे त्या ठिकाणी कर्तव्यावर असताना ते अचलच्या भावाला सांगत होते की तू पागल आहेस का, तू गुंड आहेस, रोज याला त्याला मारतोस तू, अरे ते समोरचा मुलगा हलक्या जातीचा आहे, ती बहीण आहे तुझी, तू जाय त्याचा मर्डर करू नये, आम्ही बघून घेतो। म्हणजे त्या ठिकाणी अचलच्या भावात खून करण्याचा त्याच्या मनामध्ये होतं की नव्हतं या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी भरलं। म्हणजे खऱ्या अर्थाने त्या खुनाचे मास्टर माइंड 2 पोलीसवाले आहेत। CCTV फुटेज उपलब्ध आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार CCTV फुटेज लावणं बंधनकारक आहे, त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ ठेवणं बंधनकारक आहे। म्हणजे सगळे पुरावे पोलीसकडे उपलब्ध असताना सुद्धा पोलिसाला वाचविण्यासाठी DYSP या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आम्हाला वाटलं ते कर्तव्यदक्ष आहेत, पण दलिताचं प्रकरण असल्यामुळे, बौद्धाचं प्रकरण असल्यामुळे आणि आरोपी पोलीसवाले असल्यामुळे या ठिकाणचा शाहजी उंबाप IG साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब आणि DYSP प्रशांत शिंदे हे पोलिसाला वाचविण्यासाठी जाणून बुजून पोलिसाला आरोपी करत नाही, हा तिघावर माझा आरोप आहे। नक्कीच, कारण भीम टायगर संघटना ह्या आंबेडकरी अनुयायी संघटनेनं सुद्धा सक्षम ताटे प्रकरणासंदर्भात कठोर जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। दरम्यान या प्रकरणाला 20 दिवस लोटल्यानंतर आज संपूर्ण ताटे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक यांना निवेदनपर पत्र देत आज आत्मदहनाची परवानगी मागितलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा थेट प्रशासनाला देण्यात आलेला आहे। कॅमेरामन सुधाकरसह मी धनंजय सोळंके, टाइम्स नाऊ मराठी, नांदेड।